तर मुंबईतील मुसळधार पावसामुळे अनेक भाग हे जलमय झाले। अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतोय। या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार अमित साटम यांच्या वक्तव्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक भूमिका घेतली आणि मनसे कार्यकर्त्यांनी अमित साटम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चप्पलांचा हार घातलाय आणि चप्पलांनी मारून त्यांचा निषेध केलाय। नागरिकांचे हाल सुरू असताना केलेलं हे वक्तव्य जनतेच्या भावनांचा अपमान करणार असा आरोप मनसेचा आहे। लहान मुलगा त्याच्या बसवरती झाड पडला आणि तो लहान मुलगा दगावला। त्याच्यानंतर त्या खड्ड्या मॅनहोल मध्ये एक माणूस तो दगावला आणि त्यांना जेव्हा हे विचारलं गेलं तेव्हा अमित साटम हसतायत। म्हणजे अख्खा त्यांचं कुटुंब रडत असेल आणि अमित साटम हसतोय, ही चांगली गोष्ट आहे का? हे आता हे नॉर्मल पावसामध्ये आता तुम्हाला लागलेलं आहे। असा काय मोठा 300 मिलीमीटर 200 मिलीमीटर एवढा पाऊस पडला नाहीये, पण हे जे करतायत ना ह्यांचं दुर्दैव आणि मुंबईचं दुर्दैव आणि ह्यांचा सबसेल फक्त मलाई खाऊपणा आहे। आमदार खासदार पैसे पाहिजेत, त्या कॉन्ट्रॅक्ट मधून काढलेत पैसे आणि मुंबई तुंबवली आहे, करून दाखवलं, मुंबई तुंबवून दाखवली, हे असं त्यांचं आहे।